अजून एक बक्षीस वितरणाचा आपल्याला कार्यक्रम करायचा. इथून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफ्या आपल्याला वितरण करायचे आहेत. तर विनंती केली जाते आपण लगेच हा सामना चालू करायचा आहे. चार षटकांचा सामना आणि त्याच्यासाठी 4 गोलंदाज वापरण्यात येतील. एक सर्कलचं षटक असेल आणि 3 मात्र षटक आपण पाहू शकता. त्याच्यामध्ये 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. प्रथमतः नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला जाऊया सामन्यामध्ये. हॅलो हॅलो, पहिलाच चेंडू अगदी एवढे आपण पाहू शकताय शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू मात्र अवांतर घोषित केला, दंडित केला जाते गोलंदाजाला. आणि ऑस्ट्रेकला प्रवीण नलावडे आणि नॉस्ट्रेक हॅलो हॅलो, ऑस्ट्रेकला आहेत प्रवीण नलावडे आणि नॉस्ट्रेक इंडला आपण पाहू शकताय सुशांत पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज कुणाल शिंदे. सकाळपासून एक चांगली गोलंदाजी त्याची राहिलाय. एक चांगला बॅटर आपल्या समोर आलाय. लोवर फुल टॉस स्वतःच्या फॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न आहे. बॅक टू बॉलर खेळून काढलाय फटका. शॉर्ट मिड ऑफ मध्ये आज चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथं ओमकार पाटील आहेत. चेंडू अडवला जातोय आणि इथून मात्र कन्वर्ट केले जाते एकेरी धाव. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात. तब्बल 4 धावा धावपटला लागत असताना सुरुवातीपासून जर पाहायला गेला तर थोडेसे इंजर्ड झालेले गोलंदाज. एवढं सोपं नसतं खरं तर. 10-12 पावलांचा रनअप असतो. जेवढ्या वेगानं आपण येतो असतो आणि तेवढ्याच वेगानं आपण चेंडू डिलिव्हर करत असतो आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत असताना थोडीशी दुखापत गोलंदाजाला इथं झालंय. एक आजच्या दिवसामध्ये पेन प्रीमियर लीगचा कुठला संघ इथून चॅम्पियन होईल याच्यासाठी तब्बल प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन अगदी भरगच्च पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये. आणि तेवढीच उपस्थिती मान्यवरांची आपण व्यासपीठावर पाहू शकताय. अगदी चौफेर मैदानाच्या तेवढीच प्रेक्षकांची गर्दी. छोट्या मुलांपासून अगदी वय वर्ष 9 पासून 90 वर्षाचे आपल्याला ज्येष्ठ नागरिक सुद्धा या स्पर्धेतील या सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. अगदी अंतिम सामना जिथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय कुणाल शिंदे. समोर मात्र प्रवीण नलावडे आणि आता मात्र ऑनस्ट्राईकला असेल सुशांत पाटील. डावकुराचा खरं तर फलंदाज सुशांत चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मिड ऑफच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळून काढलाय. ओ दुरोप मिळतील या चेंडूबार. 4 धावा. चौकारातील फलंदाजाच्या बॅटमधून सुशांत पाटील. यावेळी अगदी खोलामध्ये चेंडू टाकायचा होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथून राहिलाय. मिळत जाते या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात 9 धावा. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहतोय या 51च्या षटकामध्ये.
तर तेवढे चांगले स्ट्रोक खेळणारे फलंदाज आपल्याला समोर पाहायला मिळतात. प्रवीण नलावडे आज सकाळपासून त्यांचा सुद्धा एक चांगला खेळ पाहायला मिळाला. इथून कुठला संघ चॅम्पियन होईल याच्यासाठी लढत, मेगा फायनलचा सामना, एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकताय. भव्य दिवेशी ट्रॉफी लल्ला भास्करचं हे आयोजन. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय वैदिश लॉंगर आणि डीप मिड विकेट मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. हा चेंडू अडवला जातोय. इथून मिळालेल्या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 10 धाबा. बिनबाद 10 एक चांगली पार्टनरशिप करायला लागेल इथून या सामन्यामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. 50-55 धाबा जर झाल्या तर संध्याकाळच्या वातावरणामध्ये थोडंसं अॅटमॉस्फिअर, थोडंसं वातावरण आपल्याला दमट पाहायला मिळत आहे. इथून धाबा त्या थोड्याशा हायेस्ट म्हणावं लागतील. अगदी खोलामध्ये पण एक चांगला खोदून काढलाय. सरळच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. इथून मिळालेल्या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात 11 धाबा. एक षटक थोडस चांगलं पाहायला मिळतंय आणि या षटकामध्ये जर विचार केला ना तर तब्बल 11 धाबा खर्च केल्यात या गोलंदाजांना. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत एक संधी देऊया डीजे मास्टर यांना. गोलंदाज ओमकार पाटील दाखल झालेत. राब्याचा हा खर तर गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजी आहे त्याची. वेल मात्र दौडवू नका. या सामन्यामध्ये 11 धाबा दापटायला लागल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज ओमकार पाटील. भन्नाट वेग, जेवढ्या वेगाने आला तेवढ्याच वेगानं पाठवलाय. सीमारेषा पलीकडे ठोकलाय. एक बेधडक षटकार. षटकार आपण पाहिलात. धावपट्टावर धाबा लागल्या गेल्यात 17 धाबा. एक एक षटकार सांगतोय या चॅम्पियनची ट्रॉफी त्यांना खुणवते की तुम्हीच ही नेणार. अशा पद्धतीचे फटके येतात या फलंदाच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना. यावेळी शपूल खेळण्याचा प्रयत्न, अगदी राऊंड शॉट आपण म्हणू शकताय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. इथून मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 18 धाबा धावपटलावर लागल्या गेल्यात. प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर या मैदानामध्ये सुरुवातीला एक चांगला त्यांनी स्कोर उभा करण्याचा एक त्यांचा मनसोबा दिसतोय. कारण इथून या वेळेमध्ये एक चांगला स्कोर जर उभा केलात ना तर तुम्हाला मात्र चॅम्पियनच्या ट्रॉफी पासून कोणी रोखू शकत नाहीत. पण ओमकार पाटील एक चांगला गोलंदाज आहे. इथून एका दुसरी ब्रेक थ्रो, एका दुसरी विकेट जर त्याने मिळवली ना तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हा संघ कमबॅक करू शकतो. अर्जुन फायटर्स चांगला स्ट्रोक मिड ऑफच्या अगदी वरून क्षेत्ररक्षक जज करतात. पण त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या मस्तकाला दस्तक देणारा येतोय वन बाउन्स चौकार. बावीस धाबा धापटला लागल्या गेल्या त्या चौकारच्या सगळ्यांना. चांगली फटकेबाजी करतात फलंदाज प्रवीण नलावडे. यावेळचा फुलटॉस चेंडू होता पण प्रॉपर बॅटच्या ऑर्डरमध्ये येत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. ओमकार सुद्धा तेवढाच कसलेला गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून मात्र चांगले चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. आपल्या संघासाठी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेकलेत, 11 धाबा खर्च केल्यात. इथून मात्र प्रवीण सुद्धा एक चांगली धाबा उभारण्याचा त्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस खोदून काढलाय. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडलेत, थोडेसे फंबल पाहायला मिळाले, थोडीशी ते स्लिप झालेत आणि इथून मात्र मिळा जातील या चेंडूवर 2 धाबा आणि 2 धाबेनिशी 24 धाबा दापटला लागत असताना 24 ऑन स्कोर बोर्ड या धावा आपण पाहू शकता. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 11 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या 24 धाबा. या सत्रातील अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. प्रेक्षक आमचे अति दक्ष असे आमचे पंच पाहायला मिळतात. त्यावेळी चेंडू शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप.
तिथून मात्र दंडित केले जाते गोलंदाजाला. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल आणि 25 रन्स धावपट्टावर लागल्या गेल्यात. या षटकातील ओमकारचा अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. समोर प्रवीण नलावडे चांगली फलंदाजी तो करतोय. त्याच्या बॅट मधून एक चांगले फटके पाहायला मिळाले. 25 धावपट्टावर लागल्या गेल्यात. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो एक चांगली डिलिव्हरी म्हणावी लागेल. 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 25 रन्स बिनबाद 25 धावपटला लागल्या जातात. थँक्यू. तर अल्ला भास्कर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा सन्माननीय समीरजी मसूरकर साहेब खोपोली चे आमचे विद्यमान नगरसेवक आणि त्यांच्या समवेत आमचे संदेशी म्हात्रे साहेब आणि सर्व सन्मान्य पाहुण्यांचा मी या ठिकाणी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खोपोलीमधील सर्वात मोठी नाईट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय समीर मसूरकर साहेब त्यांचं इथे शुभागमन झालं होतं आणि त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तर सुयश भट गोलंदाजी मार्क मध्ये तिसऱ्या षटकामध्ये समोर खेळाडू आहे स्ट्रायकिंग एंड वरती तो म्हणजे सुशांत पाटील आणि एका बाजूने तुम्ही पाहिलं असेल खेळाडू प्रवीण नलावडे. भरपूर चांगली धावगती अजून बादल त्यांच्या खेम्यामध्ये आहे त्यामुळे मात्र या धावा भरपूर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. इथे ऑन साइड मध्ये चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग करण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय. सीमारेषा पार 6 धाब्यासाठी हा षटकार. दोन्ही खेळाडू आपण जर का विचार केला पेन पूर्व विभागातील हे खेळाडू आहेत. सुशांत आणि एका बाजूने तुम्ही पाहताय प्रवीण नलावडे भरपूर चांगली आक्रमकता आणि एका बाजूने सुयश भट जो पन्नास डोंगरी टीमचा खेळाडू आहे त्याच्याबद्दल प्रेशर दडपण क्रिएट केलंय सुशांत पाटील या फलंदाजाने. राऊंड विकेट एज लागली आणि झेल कॅरी केला यष्टीरक्षक ओमकार साकोसकरनं. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सुयश भट या गोलंदाजाने. एकतीस या धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 टीमला. फलंदाज बाजूला सुशांत पाटील ज्याने वैयक्तिक 19 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकाराचा समावेश केला होता. 7 चेंडूमध्ये 19 धावा केल्या आणि त्यानंतर तुम्ही पाहताय मैदानामध्ये आता आलाय बादल मात्रे. बादल नावाचं वादल आता पुन्हा एकदा या पेन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का कारण भरपूर आक्रमक असा हा खेळाडू ज्या आक्रमकतेने तो ओळखला जातो सातत्याने विस्फोटक फलंदाजी करणारा हा खेळाडू स्ट्राईक एंड वर दिला. एका बाजूने सुयश भट 11 चेंडू फेस करायचे या इनिंग मधले. बादलसाठी हा पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय लँड देखील झाला आमच्या प्रेक्षकांमध्ये. आक्रमकता दाखवतोय मैदानामध्ये बादल मात्र हा खेळाडू षटकार येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. भरपूर आक्रमकता आणि विस्फोटकता भरलेला हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हा षटकाराला बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर त्याने केला. सुयशच्या अगेन्स्ट मात्र हा षटकाराला ओव्हर द विकेट सुयश कमबॅक करेल का. तर इथे आता हा मंकड विकेट बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नवीन नियम आलाय. अश्विनने जेव्हा एका खेळाडू बाद केला तेव्हापासून हा नियम देखील क्रिकेटमध्ये लागू केला. आता वॉर्निंग नसते डायरेक्ट जर का मंकड विकेटच्या स्वरूपात देखील मिळाला आणि या फलंदाज बाद
त्याने खेळाडूवृत्ती दाखवली, फलंदाजाला थांबायला सांगलं मैदानामध्ये, अशी खेळाडूवृत्ती प्रत्येकाने दाखवली तर पेन टेनिस क्रिकेट अजून वेगळ्या उंचीवर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ आपण पाहतो. संगनायक सागर मुळेकडून कौतुक करावं लागेल, त्यांनी हा निर्णय घेतला. मंकट विकेटचा प्रयत्न जरूर केला यावेळेस आपण पाहिला सुयश भटनं. सागर मुळेनं मात्र चांगला निर्णय, त्यानंतर बिग विकेट, एज लागली, झेल कॅरी केली यष्टीरक्षक ओमकार साकोसकरनं आणि अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या भाई निलकंठ आणि किरण इलेव्हन टीमला. फलंदाज बाद बादल मात्रे. खूप चांगला असं कमबॅक बादल म्हात्रेनं केलं. बादल म्हात्रेचा विकेट म्हणून मात्र सुयश भटनं केलं. आणि सागर मुळेसाठी मी एकच म्हणेल, व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व हे चिरकाल टिकून राहतं आणि त्याने मात्र ते करून दाखवलंय, आदर्श दिलाय आपल्या खेळाडूंना. आता मैदानामध्ये तुम्ही पाहता प्रवीण नलावडे आणि एका बाजूनं कुमार नलावडे, दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुयश भटनं केलेलं कमबॅक अजूनही या षटकातील जर का आपण पाहिलं लगातार 2 विकेट पटकावल्या या षटकामध्ये. सुयश भटनं सुशांतला बाद केल्यानंतर बादल या खेळाडूला देखील बाद केलं. षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं. इथे रिवर्सचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय. बघा अचानक स्टान्स बदलला. आपण पाहिला कुमार पाटील जो वरेडीचा, त्याने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली. आठवण झाली आम्हाला डेव्हिड वॉर्नरची, आठवण झाली मोठा गावचा निलेश म्हात्रेची. दोन्ही बाजूने त्याने मात्र जी आक्रमकता दाखवली. सुयश भटच्या अगेन्स्ट मात्र कमबॅक करत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय अर्जुन पाटर्स 11 कुंभारवाडी हा संघ भरपूर चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड मध्ये खेळाडू आहे कुमार नलावडे. राईट आर्म राऊंड विकेट. सुयश तयार, इनसाइड आउट. यावेळेस देखील बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी अजून एक चांगला खणखणीत षटकार. फलकावती लागल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. भरपूर चांगली बॅटिंग आता कुमार आणि एका बाजूने प्रवीण नलावडे या दोन्ही खेळाडूंकडून. सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण आता हा बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न करतोय. परंतु पेन प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये चॅम्पियन कोण बनेल? 44 धावा फलकावरती आहेत. गडी बाद झालेत 2. 37 माफी असावी, माफी असावी. स्कोरर कडून आम्हाला माहिती मिळाली 44 नाही, 37 धावा फलकावरती. तर 37 धावा फलकावरती आहेत. शेवटचा सामना आहे, मेगा फायनलची ही रंगत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. लास्ट ओव्हर मध्ये मात्र त्या गोलंदाजी मार्कवरती स्वतः सागरमुळे. आदर्शवान हा खेळाडू. स्कोर मिस्टेक आहे. थांबा, दोघांमध्ये आता संवाद चालू आहे, स्कोरर आणि आमचे टेक्निशियन. तर आम्ही 44 धावा फलकावरती आहेत. माफी असावी, थोडं लक्ष द्या प्लीज सामन्याकडे. शेवटचा सामना आहे, मी या दोघांनाही विनंती करतो आपण लक्ष द्या. तर 44 धावा फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. भरपूर चांगली बॅटिंग आहे. लाईव्ह मध्ये बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत, त्यामुळे आम्ही जर चुकीची अनाउन्समेंट केली तर बऱ्याच घडामोडी घडतील. तर आपण प्लीज लक्ष द्या. लेफ्ट हँड राऊंड विकेट भरपूर सफल झाले. यावेळेस आक्रमक फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर या दिशेने मात्र बॉल निघून चाललाय. पंचांचा इशारा येतोय, बॉल चाललाय. प्रेक्षकांचे आपण बघूया निर्णय देतील, त्यानंतर या ठिकाणी पंचांनी निर्णय दिलाय. हा चौकार.
55 धावा सागर मुळेला कमबॅक करावा लागेल. फुलटॉस आहे, हल्ला बॉल, आक्रमण चढवलाय, पुन्हा एकदा ताकदीचा वापर, रडार मध्ये आलेला बॉल फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या भरून सीमा पार. लगातार दुसरा षटकार कुमार नलावडे, ही इज ऑन फायर. देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिली मिड विकेटला मात्र बॉल ट्रॅव्हल करतो, स्वतः स्वप्नील कोटावले बॉल खाली, त्यानंतर मात्र दोस्तीत बघण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. स्ट्राईक हवी आहे कुमार नलावडेला कारण समोर लेफ्टी बॉलर आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला स्वप्नच्या टीमच्या आगेच जर का लेफ्टी फलंदाज असता तर एक वेगळं बॅटल तुम्हाला पाहायला मिळालं असतं. आता इथे दडपण आहे सागरमुळे या गोलंदाजामध्ये. या एका धावेने आपण जर पाहिला धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद 62 धावा. धावा धावफलकावरती आहेत. नवीन खेळाडू संदेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. या इनिंग मधला हा कदाचित शेवटचा बॉल असेल आणि शेवट गोड करेल का कुमार नलावडे हा खेळाडू हे पाहावं लागेल. त्याने आत्मविश्वासानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बाहेर टाकला बॉल, स्वप्नील कोटावले झेल खाली, झेल पकडला गेला आणि अशा रीतीने पहिलं सत्र देखील संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावा धावफलकावरती आहेत 4 गडी बाद 62 धावा. म्हणजे चॅम्पियन बनण्यासाठी अर्जुन फायटर्स 11 टीमला या ठिकाणी येणाऱ्या 24 बॉल मध्ये 63 धावा करायच्यात, तर दुसऱ्या बाजूने चॅम्पियन बनण्यासाठी या 63 धावा रोखायच्यात भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 संघाला. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जोडले गेले आमचे समालोचक मित्र विपुल पाटील यांना. तत्पूर्वी डीजे अगदी मेगा फायनलच्या या सामन्यामध्ये भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 विपक्ष अर्जुन फायटर्स 11 असा आपण सामना पाहतोय. प्रथमतः नाणेफेकी जिंकून भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 या संघानं इथून बनवल्यात तब्बल 62 धाबा आणि 63 धाबांचा आव्हान ठेवलाय अर्जुन फायटर्स संघासमोर. इथून चॅम्पियन व्हायचं असेल तर 63 धाबांचा पाठलाग करायला लागेल. इथून प्रत्येक षटका मागत तुम्हाला 15च्या सरासरीने इथून जावं लागेल. या धाबा करता 15.50च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटका माग फटकेबाजी करावी लागेल आणि ती क्षमता आहे सागर मुळेकडे, ती क्षमता आहे वेगळ्या फलंदाजांकडे. या सामन्यामध्ये कशा प्रकारे खरं तर हा सामना हा खरं तर बॅटल ही एक लढाई एक युद्ध पाहायला मिळेल. पाहूया येणाऱ्या मेगा फायनलचं सत्र. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्या. 63 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय सलामीची जोडी सागर मुले आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत अमीर पाटील. चोवीस चेंडू आणि 63 धाबांची गरज. 24 चेंडू आणि 63 धाबा. एक महत्वाचा सामना. इथून मात्र या पेन प्रीमियर लीग पर्व पहिल्याच्या या स्पर्धेमध्ये कोणता संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होणार. गोलंदाज इथून दाखल होतील नशीब नाईक. एक तेज करणार एक चांगला यंगस्टर गोलंदाज पाहायला मिळतोय.
या सत्रामध्ये या मैदानामध्ये अफलातून त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला चॅम्पियन करायचं असेल तर इथून मात्र त्याला चांगले निर्धाव चेंडू फेकावे लागतील. येणारे 24 चेंडू 63 ची गरज. सामन्याला सुरुवात होते. इथून गेम ऑनचा इशारा आलाय. ऑनस्ट्राईकला फलंदाज आहेत सागर मुळी. डवकोऱ्याचा फलंदाज. पहिला चेंडू शॉर्टपिचचा खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू जातोय डीप मध्ये. जिथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू अडवलाय. इथून या चेंडू मिळाला जातील 2 धाबा. चांगली सुरुवात. प्रत्येक खरं तर षटकामागे तुम्हाला 15.50 ची सरासरी राखावी लागेल कारण 63 धाबांचं हे आव्हान आहे आणि इथून तुम्हाला या धावा बनवाव्या लागतील. जर चॅम्पियन व्हायचं असेल तर संघर्ष लढाई करावी लागेल. या आलेल्या वेळेमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल या मैदानामध्ये आणि हे मैदान शौर्यांचं आहे. हे मैदान खरं तर शूरवीरांचं आहे आणि तसंच तुम्हाला लढावं लागेल. खाली चेंडू राहिला होता. बॅटला ब्रश करून चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. इथून मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावण्याशी धावपटलावर धावा लागल्या जातात त्या म्हणजे बिनबाद 3. 63 हे आव्हान जर पाहायला गेलं तर आता येणारी 22 चेंडू आणि इथून जिंकण्यासाठी तुम्हाला 60 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. येणारी 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 60 धावा. यावेळी ऑस्ट्रेलियाला मात्र आमिर पाटील एक चांगला धडाडीचा हा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील काय संघासाठी. अर्जुन फायटर्स संघानं खूप सारा संघर्ष केला या मैदानामध्ये आणि शेवटच्या अंतिम क्षणाला सुद्धा तसाच संघर्ष करावा लागेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. झेलखाली क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र ही विकेट फलंदाज आमिर पाटील होतील झेलबाद. तिसऱ्या क्रमांकावर ओमकार साकोस्कर हा फलंदाज दाखल झालाय. ज्याने खरं तर या पेन प्रीमियर लीग मध्ये एक चांगली फटकेबाजी केली आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. तो यावेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ऑनस्ट्राईकला मात्र सागर मुळे चांगली गोलंदाजी करताना नशीब नाईक यावेळी बॉटम एज घेऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चेंडू मात्र निर्धावपदचा फेकला जातोय. नशीब नाईकचं कौतुक करूया. समोर एक चांगला आपलातून फलंदाज आहे सागर मुळे. त्याच्या समोर मात्र एक चांगली गोलंदाजी तो करतोय. कुठल्या प्रकारचे मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवर त्यांना आतापर्यंत मारून दिले नाही आहेत. बॉल आउटच्या स्वरूपात सुद्धा या संघाला त्यांना डायरेक्ट अंतिम मेगा फायनल मध्ये दाखल केलाय आणि हा गोलंदाज मात्र चांगली प्रभावशाली गोलंदाजी त्याची राहिली आहे. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळाला जाईल या चेंडूवर फक्त एकच धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातात त्या म्हणजे 4 धाबा. 1-4 या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. नशीब नाईक चांगली गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने P1च्या षटकामध्ये गोलंदाजी व्हायला हवी होती तीच गोलंदाजी मागील सामन्यामध्ये सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये त्यानं 2 षटकं फेकत असताना फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तशीच सुद्धा खरतर ही गोलंदाजी पाहायला मिळते नशीबची. कौतुक करायला हवं. पुढील चेंडू पडल्यानंतर यावेळी मात्र ज्यासाठी ओळखला जातोय तीच ओळख दाखवतोय फलंदाज ओमकारच्या बॅट मधून येतोय. यावेळी चेंडू सीमारेषा पलीकडे टोकलाय. षटकार. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावपटलावर लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवर ओमकार साकसकरच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. तर प्रभावशाली त्यांना फलंदाजी आज केली. इथून मग गोलंदाजी करण्यासाठी अनिल दाखल झालेत. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 53 धावा. इथून या वेळेमध्ये तुम्हाला हा खेळ खरं तर चांगला करावा लागेल. कारण सत्याने आपण म्हणत असतो की वेळ आपल्याच हातात असते. काठी तर फक्त घड्याळाची फिरतात आणि त्या वेळेला अनुसार तुम्ही जर खेळ जर चांगला केलात तर
तुमचा इथं मात्र चॅम्पियन होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाहीत. तशी फलंदाजी करावी लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र या चेंडूवर मिळाला जाईल. पंचांचा इशारा तो यस. यावेळी लेग बाईस परिणामी एकेरी धाब 11 धाबा धापटल्यावर लागल्या गेल्यात. या षटकातील पहिल्या चेंडूवर लेग बाईस परिणामी मिळाला जाते एकेरी धाव. अजून येणारे 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात तुम्हाला 52 धाबा. 17 चेंडू 52 धाबा. ऑस्ट्रेकला तर मात्र ओमकार आहे. च्या बॅटमधून मागील चेंडू षटकार पाहायला मिळाला होता. शपलून खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं अगदी झपाट्यानं गोळीच्या वेगानं चेंडूला पाठवून दिला. ओव्हर द रोप मिळतील या चेंडूबार 4 धाबा. आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर 15 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. चौकार ठोकलाय गोलंदाज अनिल पाटील याच्यावर. ओमकार इथं मात्र शांत बसणार नाहीये. या सामन्यामध्ये तो संघर्ष करणार. अजूनही आम्हाला सामन्यामध्ये चॅम्पियन होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे खरं तर सांगतोय अर्जुन फायटर्सचा संघ. यावेळी या चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना चेंडू पकडलाय. फेकला जातोय तदुबर. या चेंडूवर दुसरी धाव अगदी कंप्लीट केली जाते. काय चांगली रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. चांगला त्यांचा खरं तर धावण्याचा वेग पाहू शकतायत. 17 धाबा धापटल्या लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी मेगा फायनल साठी जेवढी प्रेक्षकांची गर्दी होती ना त्याच्यापेक्षा जास्त हे खरं तर स्टेट मध्ये गर्दी पाहायला मिळते. इथून येणाऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धाबा लागल्या गेल्यात 17 धाबा. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे ती म्हणजे अर्जुन फायटर्स 11 कुंभार आली या संघाला. इथून मोठे फटके यावे लागतील ओमकारच्या बॅट मधून. सागर मुळेला यातून अशक्याला शक्य करून द्यावं लागेल कारण संघर्षमयी लढाई आहे. आणि इथून तुम्हाला चॅम्पियन व्हायचं असेल ना तर मोठे फटके तुमच्या बॅट मधून तुमच्या मालकांनी तुमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तुम्हाला पात्र व्हावं लागेल. एवढी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय अनिल पाटील. 17 धाबा धापटला लागल्या गेल्यात. अजून जर विचार केला या मैदानामध्ये 63चं आव्हान थोडंसं मोठे आव्हान आहे कारण थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती या मागील सत्रामध्ये. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता हलक्याने खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीप मिड विकेट मध्ये मिळाला जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धावपटल्यावर धावा लागल्या गेल्यात 18 धाबा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरुवातीला जर पाहायला गेलात ना तर चांगलं षटक पाहायला मिळालं होतं ते म्हणजे नशीब नाईकचा. एक षटकारा अपवाद सोडला तर त्याने फक्त 10 धावा खर्चित केल्या होत्या. एक चांगली गोलंदाजी त्याची राहिल्या आणि अनिल पाटील सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. आणि या षटकामध्ये सुद्धा एकच चौकार आलाय ओमकारच्या बॅट मधून. सागर मुले तर एक जिद्दी खेळाडू आहे. त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला जागेल का सागर मुले. खोलामध्ये चेंडू टाकला होता बॉटम एज घेऊन तडम्यांच्या दिशेनं. इथं मात्र थोडासा गडबडलाय. चाचपडच बसलाय चेंडूला हा क्षेत्ररक्षक. तिथून मिळायला जाईल लॉंग लेग क्षेत्रामध्ये 2 धाबा आणि 2 धाब्यानिशी धावपटल्यावर धाबा लागल्या गेल्यात 20 धाबा धावपटला लागत असताना 20 धाबा धावपटल्यावर लागल्या गेल्यात 20 धाबा. 43 रन्स 63चं आव्हान आहे आणि 43 धाबांची अजूनही गरज आहे. या षटकातील 13 चेंडू आणि 43 ची गरज. 13 चेंडू 43 धाबा हे तुम्हाला बनवायच लागतील. कंपल्सरी चेसिंग. 13 चेंडू 43 ची गरज. शपलून खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हा चेंडू खरं तर त्यांनी अडवलाय. कौतुक करायला हवं. इथून या चेंडूवर एक धाव मिळाला जाते आणि एकेरी धावेनिशी धावपटल्यावर धावा लागल्या जातात. म्हणजे 12 चेंडूचा इथं खेळ समाप्त झालाय. 21 धाबा धावपटल्यावर लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र कंपल्सरी 42 धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. चेंडू आणि 42 धाबांची गरज. गोलंदाज इथून संदेश पाटील दाखल झालेत. संदेश घरात इथून दाखल झालेत.
सागर मुले ऑन स्ट्राईकला आहेत. खरं तर संघाचे संघनायक इथून मात्र त्यांना संघर्ष करून द्यावा लागेल. मोठी फटके त्याच्या बॅटमधून पाहायला हवेत आणि यावेळी मोठा फटका कन्वर्ट केला जातोय. लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे ठोकलाय सागर मुले ब्रँडेड षटकार. सत्तावीस धाबा धावपटला लागल्या गेल्यात. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 36 धावांची गरज. 11 चेंडू 36 धाबा, 36 धाबा 11 चेंडू. सागर मुले अजून सांगतोय या पेन प्रीमियर लीग मध्ये आम्ही चॅम्पियन होणार असे फटके माझ्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतात. अर्जुन फायटर संघ इथून मात्र आज संघर्ष करतोय. इथून सागर मुले मोठे फटके कन्वर्ट करतोय. येणारे 11 चेंडू आणि 36 ची गरज. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का प्रेक्षकांसाठी. यावेळी दुसरा शफल झालाय. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा प्रयत्न. इथून मात्र झेल टिपली जाते आणि सागर मुले होईल झेलबाद. मोठी विकेट मिळवून दिले गोलंदाजांना. सागर मुले ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता पण त्यानंतर त्याच दिशेने खेळण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षकाने टिपलेला तो झेल. इथून सागर मुले झेलबाद ठरलेत. नवीन फलंदाज ओमकार पाटील या बाजूला ओमकार साकस्कर आपण पाहू शकता ज्याने एक षटकार एक चौकार ठोकलाय आणि यावेळी ओमकार पाटील ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 36 धाबांची गरज. अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 6 षटकारांची गरज आहे. पण ते 6 षटकार मारणारा फलंदाज कोण असेल. हाफ ट्रॅकर आहे त्याला मात्र उडवून दिलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळाला जातोय आणि इथून मात्र ओमकार पाटील होतील झेलबाद. येणारे 9 चेंडू आणि 36 धाबांची गरज. 9 चेंडू आणि 36 धाबा. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलात ना तर चांगली गोलंदाजी आता करतोय तो म्हणजे संदेश घरात. ज्याच्या खरं तर पहिल्या चेंडू षटकार आला होता पण त्यानंतरच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवर त्यानं विकेट मिळवलेल्या आहेत. त्या म्हणजे सागर मुले आणि लगेच ओमकार पाटीलला त्यानं बाद केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होतील. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. यावेळी कनेक्ट केलाय चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. यावेळी पॅवलिनला मानवंदना देणारा ठोकलाय षटकार. येणारे 8 चेंडू आणि इथून मात्र 30 धाबांची गरज. ओमकारा साकस्कर हा खरं तर फलंदाजाच्या बॅट मधून षटकार टोकला. येणारे 8 चेंडू 30 ची गरज. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 33 धाबा 33 रन्स. येणारे 8 चेंडू इथून मात्र 30 धाबांची गरज. चांगली फटकेबाजी करतोय ओमकार. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पंचांचा इशारा बॅटला ब्रश करून यष्टीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय आणि इथून मात्र ओमकार होतोय झेलबाद. And my mans, and all my ladies, you can do it like this.
सुयश भट हे दाखल झालेत. येणारे आता 7 चेंडू आणि 30 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 30 धाबा. इथून हा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल का? एका दुसरा मोठा षटकार आला तर मात्र या सामन्यामध्ये काहीतरी वेगळा चमत्कार पाहायला मिळेल. हेच तर खरं प्रेक्षक पाहायला मिळतील. चला कोणाची तरी बाईकची चावी मिळाली. हिरो कंपनीची चावी आहे आणि त्याला अजून एक चावी आहे. किचन कासबर्गचं आहे. ज्या वाहन धारकाचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. लोवर फुल टॉस. इथून मात्र वाईड लॉंग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरीला दोहेरीमध्ये कन्व्हर्शन करत असताना इथून मात्र फलंदाज होतील. एकोणतीस धाबांची गरज. 6 चेंडू आणि 29 धाबांची गरज. सातव्या क्रमांकावर कुणाल शिंदे तो दाखल होतोय. येणारे 6 चेंडू आणि इथून 29 धाबांची गरज. 6 चेंडू 29 धाबा. इथून मात्र पेन प्रीमियर लीग या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ कोणता ठरणार? एका बाजूला संघर्ष करतोय. चला वाहनधारकाची चावी जी मिळाली तो वाहनधारक इथं दाखल झालाय आणि त्याला ती चावी मात्र दिली जाते. जाऊया या मैदानामध्ये येणारे 6 चेंडू आणि 29 धाबांची गरज. गोलंदाज इथून दाखल होतील समीर पाटील. शेवटचा षटक हाताळण्याकरता ऑन स्ट्राईकला फलंदाज आहेत ओमकार पाटील. 6 चेंडू 29 धाबा. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का? एका दुसरा मोठा फटका पहिल्या चेंडूवर जर आला तर या सामन्यामध्ये काही घडू शकतंय. 6 चेंडू आणि इथून मात्र 29 धाबांची गरज. यावेळी पहिलाच मोठा फटका खेळायचा होता पण पाहू शकता या क्षेत्रशक्तीत आपण आलेत आणि इथून मात्र या चेंडू मिळाला जाईल एकेरी धाव. एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातात त्या म्हणजे 35 धाबा 35 रन्स. येणारे आता 5 चेंडू आणि 28 धाबांची गरज. 5 चेंडू 28 धाबा. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन कुणाल शिंदे इथून मात्र दाखल झालेत. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात 28 धाबा. 5 चेंडू 28 धाबा. हे समीकरण थोडस कठीण पाहायला मिळत आहे. मात्र या पेन प्रीमियर लीग मध्ये भाई निलकंठ अँड किरण पाटील 11 संघ या करतर चॅम्पियन ट्रॉफीच्या अगदी थोडासा लांब आहे. हा प्रभास त्यांच्या जवळ करताना गोलंदाज पाहायला मिळतील. यावेळी चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकतो थोडासा स्विंग देण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस असं म्हणूयात. यावेळेचा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. येणारे 4 चेंडू आणि इथून मात्र जिंकण्यासाठी हव्यात 28 धाबा. 4 चेंडू 28 धाबा. शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जातो. इथून मिळाला जाईल या चेंडूवर फक्त एकेरी धाव. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात तुम्हाला येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. यावेळी उडालेला झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय झेलबाद. हा सामना मात्र आता भाई निलकंठ मात्रे आणि थँक्यू विपुल. बघा संदेशने ड्राईव्ह लगावला झेल घेतल्यानंतर. आता आम्हाला लल्ला यांनी सांगितलं उत्कृष्ट शतक त्याला द्यायचं का हा प्रश्न विचारलाय. पण तो जो हकदार आहे त्याला देऊ आम्ही. ऑन साइड मध्ये हा फटका त्याच्या दिशेने गेला संदेश. जो हे टीमचा हा अनुभवी खेळाडू त्याने मात्र पकडला झेल आणि अजूनही धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या अर्जुन फायटर 11 टीमला. आता विजयाच्या समीप आलाय. खरं त्यानं भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 संघ चॅम्पियन बनण्यासाठी हा संघर्ष झालाय.
स्पर्धा अंतिम क्षणामध्ये ही स्पर्धा आली आणि इथून मात्र शेवटचा चेंडू पडल्यानंतर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणता संघ असेल हे आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. पेन प्रीमियर लीग पर्व पहिला लाला भास्करचं आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आज कोणता संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरतोय. या बेलचा हा स्ट्रोक खेळून काढलाय मात्र या सामन्यामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरतोय भाई निलकंठ मात्रे आणि किरण पाटील 11 संघ. यश डीजे मास्टर. पेन प्रीमियर लीग सीझन 1 चा चॅम्पियन बनलाय भाई निलकंठ आणि किरण पाटील 11 हा संघ. इलेव्हनचे सर्व खेळाडूंना Thank you. विनंती आहे. आपण व्यासपीठावर यायचं आणि या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये अनिकेत 11 पेन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मला रोशनदादा पाटील यांनी आमंत्रित केलं तर त्यांचं प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या आयोजकांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. तर ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडली असं मी इथे जाहीर करतोय.